शरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो आता पुढचा पॉइंट इव्होल्यूशन. ओके, उत्क्रांती. मग आता काय डिफिनेशन आहेत फॅक्च्युअल गोष्टी, त्याच्यात मी काय जास्त टाइमपास करत बसत नाही. त्या तुम्हाला आहे तसेच ॲज इट इज पाठ करायच्यात, त्याच्यामुळे तिथं मी काय जास्त सांगत बसत नाही. फक्त थिअरीज आहेत आता काही इव्होल्यूशनच्या, म्हणजे पंचमहाभूतापासून काय तयार झाले काय नाही, त्याच्यावर सिलेबसवर क्वेश्चन पडत नाही, पण ते आहे आणि ते मी 6व्या चॅप्टर मध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला. ॲडम, ईव, कळालं. मग इकडं आपला ब्रह्मा, वृषाली यांच्यापासून कार्यक्रम चालू झाला. तिकडे ॲडम ईव म्हणजे बायबलच्या नुसार पाहिलं तर आलं लक्षात. मग ह्या अशा वेगवेगळ्या थिअरीज आहेत, पण ते मायथॉलॉजिकल थिअरीज आहेत. कशा आहेत त्या? मायथॉलॉजिकल. मग याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट एव्हिडन्स सांगणारी थिअरी कोणची होती? त्याला बिग बँग थिअरी म्हणायची. काय नाव आहे तिला? ही बिग बँग थिअरी काय सांगते की लाखो वर्षापूर्वी पृथ्वीवर किंवा युनिव्हर्स मध्ये कळालं एक ह्यूज टायटॅनिक एक्सप्लोजन झालं, म्हणजे प्रचंड मोठा एक काय झाला विस्फोट घडून आला. कळालं. आणि ते विस्फोटामुळे वातावरणाची निर्मिती झाली. वातावरणाच्या आतमध्ये निर्मिती झाल्यानंतर हायड्रोजनचा उद्भव झाला. हायड्रोजनचा उद्भव झाल्यानंतर ऑक्सिजनचा उद्भव झाला. मग हायड्रोजन आणि ऑक्सिजन याच्यापासून काय तयार होतं बघा, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. लक्षात आला मुद्दा? वॉटर तयार झालं. वॉटर पासून ओशियन तयार झालं. कळालं. म्हणजे समुद्र तयार झाला. समुद्राच्या आतमध्ये जीवसृष्टी तयार झाली. म्हणून पहिली जीवसृष्टीचा एव्हिडन्स जो सापडतो आपल्याला, तो कुठं सापडतो? समुद्र तळाशी सापडतो. कळालं. आणि मग तिथून प्लॅन्ट बीट तयार होऊन मग तिथून पुढं युनिसेल्युलर पासून मल्टीसेल्युलर, मग माणूस. कळालं. आणि मग ते अजून काही आपलं इव्होल्यूशन ते चाललेलंच आहे. कळालं. म्हणजे जे मानववंशशास्त्र म्हणतात त्याला, मग किंवा मानवाच्या इव्होल्यूशनचा स्टडी केला तर त्याला अँथ्रोपोलॉजी म्हणतात. येतंय लक्षात? म्हणजे काय आहे की एका अँसेस्टर पासून काय होतं की ग्रॅज्युअल काहीतरी उदय होतोय किंवा काहीतरी काय होतंय, नवीन पिढी तयार होती. ही जी प्रोसेस आहे हिला इव्होल्यूशन असं म्हणतात. पॉइंट लक्षात आला? मग हे इव्होल्यूशन मध्ये बरेच युनिसेल्युलर काय तयार झाले, काही मल्टीसेल्युलर झाले. मग छोट्यापासून छोटे तर मोठ्यापासून मोठे सजीव काय झालेले तयार झालेले आहेत. मग छोट्यामध्ये युनिसेल्युलर मध्ये क्लोरेला पहा तुम्ही, गायंट किंवा मोठा आहे सगळ्यात जास्त, व्हेल मासा पहा. कळलं. ह्यांच्यापर्यंत काय झाले, प्राणी तयार झाले, डायनोसॉर सारखे मोठे महाकाय सजीव तयार झाले. कळलं. पण जे काय करू शकले, फक्त जे त्या प्रतिकूल परिस्थितीची तग धरू शकले, कळलं, त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन घडू शकले, तेच काय झाले पुढं जगले. ज्यांनी स्वतःमध्ये मॉडिफिकेशन घडून आणले नाही किंवा परिस्थितीशी मिळतं जुळतं घेतलं नाही, ते काय झाले, नष्ट झाले. मग भरपूर होते त्याच्यामधले, काय आता काय राहिले शिल्लक राहिले. कळलं. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला की थिअरी ऑफ इव्होल्यूशन पॉइंट आहे, तो महत्वाचा आहे. मग थिअरी ऑफ इव्होल्यूशन मध्ये काय सांगितलंय लक्षात घ्या, की तिथं सांगितलं गेलेलं की पहिला सजीव कुठं तयार झाला, ओशियन फ्लोअरला. आहे का पहा? आहे का? म्हणजे पहिला सजीव समुद्र तळाशी तयार झाला. तो कोणता होता? त्याला म्हणजे आता त्याच्यात नाव नाही, पण तो सगळ्यात पहिला जो तयार झाला त्याला प्रोटोप्लाझम म्हणतात. आहे का? आहे ना? म्हणजे बघा काही काही गोष्टी आपल्याला डायरेक्ट सेल सांगितलेली आहे, पण सगळ्यात पहिला काय तयार झालाय? प्रोटोप्लाझम. कळलं. त्याला जीवद्रव म्हणतात. काय म्हणतात? मग या प्रोटोप्लाझम पासून युनिसेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम तयार झाला. आहे का पहा? मग सिंगल सेल तयार झाली आहे, त्याच्यापासून युनिसेल्युलर. याच्यामध्ये डिफरन्शिएशन होत चाललं मल्टीसेल्युलर. आहे का? आणि मल्टीसेल्युलर पासून मग वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम तयार झाले. कळलं. मग 4 पायाचा, 2 पायाचा, माकड, माणूस, असं. कळलं. ही जी प्रोसेस आहे हिला काय म्हणतो आपण? हिला आपण इव्होल्यूशन म्हणतो. आणि मग जी प्रॉपर डिफिनेशन आहे ती सगळ्यात खाली दाखवली तुम्हाला. आहे का पहा? मग काय सांगितलंय पहा, काय सांगितलंय बघा. काय
प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल फ्रॉम द ancestor having different structural and functional organization is called as evolution. ही प्रॉपर डेफिनेशन. वरती एक आहे पण ही मेन डेफिनेशन. लक्षात आला मुद्दा. मग आता हे इव्होल्युशन कसं झालं याचे एव्हिडन्स पाहिजे ना काहीतरी, याचे पुरावे पाहिजे ना. असं सांगू नाही शकत आपण आज झालं तच झालं, याचे पुरावे पाहिजे ना काहीतरी. की बाबा ह्युमन आहे, तो ह्युमनचा अँसेस्टर कोण आहे हे सांगितलं गेलं पाहिजे ना. कळलं. मग हे पुरावे सादर करताना पहिल्यांदा काय की वेगवेगळ्या थिरीज काय केल्या गेल्या होत्या, मांडण्यात आल्या होत्या किंवा वेगवेगळ्या मेथडनुसार काय करण्यात आलंय मग की इव्हिडन्स देण्यात आले. मग याच्यामधला सगळ्यात पहिला इव्हिडन्स जो होता त्याला नाव होतं मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्स. काय नाव होतं? मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्स. आहे का बघा सापडलं का? समजून घ्या. आता नाव ज्यावेळेस काय होतं, नाव कळतं त्यावेळेस आपोआप सगळ्या गोष्टी समजून येतो. बघा पहिला एव्हिडन्स कोणता आहे तुमचा? एव्हिडन्स म्हणजे पुरावा. एव्हिडन्स म्हणजे काय? पुरावा. आता मॉर्फोलॉजी म्हणजे काय लक्षात घ्या पहिला. ही 11वी 12वी मध्ये तुम्हाला इन डिटेल येईल, पण मॉर्फोलॉजीची डेफिनेशन समजून घ्या काय. मॉर्फोलॉजी इज अ ब्रँच ऑफ बायोलॉजी. कळालं? मॉर्फोलॉजी काय? ही जीवशास्त्राची एक शाखा आहे which deals with study of external appearance of the microorganism or the organism. म्हणजे काय की प्राण्याच्या बाह्य रचनेचा अभ्यास करणारी जी जैवशास्त्राची किंवा जीवशास्त्राची जी शाखा आहे तिला म्हणतात काय? मॉर्फोलॉजी. कळलं? मग तुमच्या पुस्तकामध्ये मराठीवाल्यांना काहीतरी सांगितलं असेल, बाह्य शरीर रचनात्मक पुरावा असं काहीतरी असेल पा. मराठीवाला आहे कोण याच्यात? आहे ना. म्हणजे काय की तो सजीव दिसतोय कसा, त्याची बॉडी कशी, बाहेरून कसा दिसतोय तो. कळलं? आपण बघतो ना काळ आहे का, गोर आहे, बुटक आहे का, उंच आहे, कान कसे आहेत त्याचे, नाक कसे, डोळे कसे आहेत, नाकशार आहे का, बघतो ना आपण सगळं. दात हारपीकने धुवावं लागते, एवढे पिवळे आहेत का. कळलं? डोक्यात कसं आहे, डोक्याला केस आहेत का, आंघोळ करून येतंय का, आहे का नाही. काय काय वाटत पारोशी आल्यावर 1.5 महिना झाली एकच पॅन्टी घालून येतात काय काय. म्हणजे काय की बाहेर जे दिसतंय, कळलं, ते दिसणं म्हणजे काय? मॉर्फोलॉजी. काय सांगितलं डेफिनेशन मग मी? इट इज अ ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम. लक्षात आला? ऑर द ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणण्यापेक्षा ऑर्गॅनिझम पहा, मायक्रोस निसता बघत आपण. कळलं? म्हणजे सजीवाच्या बाह्य रचनेचा अभ्यास करणारी जीवशास्त्राची जी शाखा आहे तिला आपण काय म्हणतो? तिला आपण मॉर्फोलॉजी म्हणतो. डेफिनेशन लक्षात आले? क्लिअर? मग आता त्याच्यामध्ये 6 ॲनिमल दाखवले तुम्ही किंवा 6 गोष्टी दाखवल्यात. आहे का? मग पहिलं काय दाखवलंय बघा, डॉग म्हणजे काय? कुत्रा. दुसरं काय दाखवलंय पहा, शेळी म्हणजे काय? हा बरं, मेंढी घ्या तुमची बहीण. आणि तिसरं काय? फॉक्स म्हणजे काय? कोल्हा. आहे का नाही तुमचा नातेवाईक? असे 3 आहेत. मग तिघांकडे नीट पहा. काय बघता? तिघांकडे नीट पहा म्हणजे व्यवस्थित बघा. कळलं? तिघांनी नाकाला काळी लिस्टिप लावली का बघा. आहे का? तिघांची नाक बघा, आहेत का सारखेच काळ्या कलरची? सापडले ना. मस्त काळ्या कलरची लिस्टिप लावली बघा तिघांनी. तिघांचे पण कान बघा, आहेत का मोठे मोठे? आहेत का? तिघांचे तोंडाची रचना बघा, पुढं आलंय का असं? आहे का? नाही. त्याचे सांगितले, तू नाही सांगितलं. नाही नाही म्हणतोय असं. आहे ना, तोंड पुढं आलंय ना असं. हा, त्याच्यानंतर तिघांचंही बघा, त्यांच्या शरीरावर केस आहेत का भरपूर? तिघांनाही 4 पाय असतात. आहे का? तिघांनाही 1 शेपूट असतं. आहे का? बरोबर आहे का नाही? 4 पाय 1 शेपूट आहे त्याच्यात. कोण आमच्या कुत्र्याला सर 2च पाय आहेत असं नाही ना. कोणाचं 4च असतात ना, आणि 1च शेपूट असतं ना. हा, आहेत 2 कोणाच्या कुत्र्याला. स्किनवर फर्स आहेत म्हणजे केस आहेत. तोंडाचा वरचा भाग जो आहे नाकाचा, तो भाग तो काळा आहे. कळलं? नंतर दात जे असतात ते त्यांचे कसे असतात? टोकदार असतात. म्हणजे ते नाही दाखवलं त्याच्यात, पण या 3-4 गोष्टी बघा. डोळे बघा कसे आहेत. कळलं? बऱ्यापैकी समान रचना आहे. कळलं? म्हणजे कुत्रा झालं, शेळी झालं, किंवा तुमचा काय झाला, कोल्हा झाला, यांच्या अंगालाही केस आहेत, यांची रचना आहे, बाह्य रचना कशी आहे? सारखी. म्हणजे मॉर्फोलॉजिकली आयडेंटिकल आहेत.
याच्यावरून काय कळलं जातं, याच्यावरून हे कळलं जातं की ह्यांचा पूर्वज एक असा. ही तिघही कशी दिसतात बाहेरून सारखे दिसतात, म्हणजे मॉर्फॉलॉजिकली हे काय करतायत, सिमिलरिटी दाखवतात. दॅट्स वाय दे हॅव कॉमन अँसेस्टर. लक्षात आला मुद्दा. बाह्यशास्त्रीय दृष्ट्या ते तिघांमध्ये साधर्म्य दाखवतात, त्याच्यामुळं त्यांचा जो पूर्वज आहे तो सारखा असावा असा कोणता पुरावा सांगतो, मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स. पॉइंट लक्षात आला. खाली पहा आता 3 प्लॅन्ट दाखवले आहेत का, तिन्ही प्लॅन्ट कसे आहेत, म्हणजे एक काय दाखवलाय, दुसरा आणि तिसरा हा मग पेरू आहे ना, आहेत का. तिघांची पानं कशी असतात, सारखे, म्हणजे बघा रचना सुद्धा सारखी आहे, लेंथ सुद्धा बऱ्यापैकी आहे, कलर सुद्धा सारखा आहे. आलं लक्षात. म्हणजे तिघांमध्ये क्लोरोफिल सापडतायत, तिघांच्या पानाची रचनाही सारखी आहे, तिघांनाही पहिल्यांदा फुलं येतात आणि मगच फळ येतं. बरोबर आहे का नाही. म्हणजे याचा अर्थ काय की मॉर्फॉलॉजिकली हे सुद्धा कसे आहेत, आयडेंटिकल आहेत का. दॅट्स वाय दे हॅव कॉमन अँसेस्टर. कळलं. म्हणून काय की यांचा पूर्वज कसा असावा, समान असावा. असा कोणता एव्हिडन्स सांगतो तुम्हाला, मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स सांगतो. पॉइंट लक्षात आला. मॉर्फॉलॉजी म्हणजे काय. सेकंड एव्हिडन्स जो आहे आता तो काय लक्षात घ्या, काय नाव सांगितलंय त्याचं आता, हा एनाटॉमिकल एव्हिडन्स. एनाटॉमिकल नाही तो, एनाटॉमिकल. सेकंड एव्हिडन्स कोणता आहे आता, आता एनाटॉमी म्हणजे लक्षात घ्या काय, परत एनाटॉमी इज अ ब्रँच ऑफ बायोलॉजी. ही विज्ञानाची काय परत एक, किंवा ही जीवशास्त्राची काय एक, विच डील्स विथ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द ऑर्गॅनिझम. एखाद्या सजीवाचं आतमधलं स्ट्रक्चरचा अभ्यास करण्याची शाखा आहे, त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात एनाटॉमी. मग लक्ष द्या, एनाटॉमी म्हणजे काय, इट इज अ ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द ऑर्गॅनिझम. आतमध्ये स्ट्रक्चर कसं आहे, हाडकं कसे आहेत, कशा रचना आहे, काय आहे, आतली शरीर रचना, जे आतल्या शरीर रचनेचा अभ्यास करणारी जीवशास्त्राची जी शाखा आहे तिला काय म्हणतो आपण, तिला आपण एनाटॉमी म्हणतो. कळलं. लक्षात आला मुद्दा. मग आता त्याच्यामध्ये काय केलंय लक्षात घ्या, की त्याच्यामध्ये तुम्हाला 4 गोष्टी दाखवल्या, 4 हाडं दाखवली. कळलं. पुन्हा कोणाचं आहे बघा, काय पहिलं काय सांगितलंय, ह्युमन हँड, माणसाच्या हाताचा पंजा दाखवलाय, आतमधलं हाड पूर्णपणे सगळं. कळलं. सेकंड काय सांगितलंय, कॅट्स 4 लेग. कॅट्स काय यांच्यात कॅट्स असेल, काय यांच्यात वॉक्स असेल. कळलं. करेक्शन आहे ते पुस्तकात, पण कॅटच लक्षात घ्या. ओके, कॅट्स 4 लेग आहे का. तिसऱ्या लक्षात घ्या, पेंटेजियम ऑफ द बॅट. बॅट म्हणजे कोण, वटवाघूळ. त्याचं काय बघायचंय, पर बघायचंय, त्याचं एक पकड असते ना त्याची, त्याला पेंटेजियम म्हणतात, त्यातला एक पर. कळलं. आणि चौथा काय, फ्लिपर ऑफ द व्हेल. कळलं. म्हणजे व्हेल माशाचं फ्लिपर पाहायचंय, त्याची रचना पाहिजे. इथपर्यंत लक्षात आलं. मग या 4 मध्ये 2-2 जे आहेत ते सारखे सारखे दिसत आहेत तुम्हाला. काय मग काय काय सारखं सारखं दिसतंय, वटवाघूळ आणि माणूस दिसतंय का बऱ्यापैकी सारखं. कळलं. आणि तो पलीकडचा बघा, कॅट्स 4 लेग आणि फ्लिपर ऑफ द व्हेल दिसतंय का सारखं. याच्यावरून काय की वटवाघूळ आणि माणूस ह्यांचा जो अँसेस्टर आहे हा कसा पाहिजे, कॉमन पाहिजे. कळलं ना. व्हेल आणि तुमचा म्हणजे देव मासा आणि मांजर यांचा अँसेस्टर कसा पाहिजे, कॉमन पाहिजे. का, कारण त्यांचं इंटरनल स्ट्रक्चर कसं दिसतंय तुम्हाला, सेम दिसतं. लक्षात आला मुद्दा. म्हणजे एनाटॉमिकल एव्हिडन्स म्हणजे काय ते कळालं, की इंटरनल स्ट्रक्चर सारखं आहे म्हणून त्यांचा अँसेस्टर जो आहे तो कसा पाहिजे, कॉमन पाहिजे. पॉइंट लक्षात आला. आता सगळ्यात महत्त्वाचं की ज्याच्यावर क्वेश्चन पडतो तो तिसरा मुद्दा आहे, वेस्टिजियल ऑर्गन. काय आहे, आता वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय लक्षात घ्या. वेस्टिजियल ऑर्गन इज अ डिजनरेटेड और अंडर डेव्हलप और व्हॅनिश ऑर्गन. कळलं. मग तो त्याचा वापर होता काही कालावधीच्या अगोदर, आता त्याचा वापर आहे का नाही. कळलं. किंवा तो त्याचं काय होतंय की ज्या गोष्टीचा आपण वापर करत नाही ती गोष्ट व्हॅनिश होत चालते. येते लक्षात. म्हणजे पहिल्यांदा माणसाला शेपटी होती, त्या शेपटीचा माणसाने वापर केला, शेपूट काय झालं, त्याचा पुरावा आहे अजून पण माकडा. कळलं. किंवा कॉकिक्स बोन म्हणतो आपण त्याला, ते हाय दिसतं बारीक.
बाग बुडाला हात लावून बघायचा, टोकदार टोकदार काहीतरी दिसतं, ते आहे. मग पहिलं शेपूट होतं, आता ते त्या शेपटाचा बारीक काहीतरी अंश राहिलाय बघ, त्याला कॉकिक्स बोन म्हणतात. कळालं? किंवा पहिल्यांदा बघा की शरीरावर जास्त केस होती माणसं, माकड जास्त आता वापर नाही त्याचा, आपले हेअर्स कमी कमी होत चालत गेले. येतंय लक्षात? म्हणजे अशा गोष्टी की जे काय आहेत आता त्या डिजनरेट झाल्यात किंवा त्या कशा आहेत अंडर डेव्हलप. कळलं? ह्या ऑर्गनला काय म्हणतो आपण? व्हेस्टिजियल. मुद्दा लक्षात आला? मग त्या व्हेस्टिजियल ऑर्गन पासून एव्हिडन्स कसं शोधायचं ते बघायचं. ओके, मग पहा की आता आपण आपला पूर्वज कोण आहे? माकड आहे. माकडापासून आपली उत्क्रांती असं मानलं जातं. मग ते का मानलं जातं? त्याचा एव्हिडन्स काय दिलाय? व्हेस्टिजियल ऑर्गन. मग बघा की ज्यावेळेस माकड तयार झाला तर माकड म्हणजे काही ठिकाणी म्हटलं जातं की तो मिश्राहारी, पण तो शाकाहारी असं मला वाटतं. कळलं? मग तो ज्यावेळेस तयार झाला तो खाताना त्याच्यात तो काय खातो? माकड झाडाची पानं, कंदमुळे, कळलं, फळं, ह्याच गोष्टी खातो ना. मग ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या याच्यामध्ये सेल्युलोजचं प्रमाण जास्त असतं. कशाचं प्रमाण जास्त असतं? सेल्युलोज नावाचा एक फायबर आहे, त्या फायबरचं प्रमाण व्हेजिटेबल्स मध्ये जास्त असतं. कळलं? आणि आपली बॉडी जी आहे ती सेल्युलोज पटकनी पचवू शकते का? नाही. कळलं? मग ते सेल्युलोज पचवण्यासाठी त्या माकडाच्या बॉडीमध्ये जो ऑर्गन होता त्याचं नाव होतं अपेंडिक्स. काय नाव होतं त्याचं? याला मराठीमध्ये म्हणतात आंत्रपुच्छ. काय म्हणतात? आंत्र म्हणजे आतड, पुच्छ म्हणजे शेपूट, आतड्याचं शेपूट. म्हणजे आतड्याच्या शेपटाला किंवा आतड्याच्या सगळ्यात मागच्या साईडला, सगळ्यात शेवटच्या भागाला जो पार्ट चिकटलेला आहे त्याचं नाव आहे अपेंडिक्स. कळलं? मग तो माकडामध्ये मोठा होता का? कारण त्याचं फंक्शन तसं होतं. येतंय लक्षात? की तो काय करत होता? तो सेल्युलोज डायजेस्ट करत होता. पण माकडापासून माणूस तयार झाला आणि माणूस हा मिश्राहारी, माणूस सगळं खातोय, माणसाला सगळं लागतंय. मग माणसाला सगळं लागतंय म्हणजे माणसाची गंमत काय झाली की सेल्युलोजचं प्रमाण माणसाच्या बॉडीमध्ये काय होत चाललं? मग कमी होत चाललं. म्हणजे अपेंडिक्स वरचा ताण काय होत चाललं? म्हणजे अपेंडिक्सचं कार्य काय होत चाललं? मग अपेंडिक्सचं कार्य कमी 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 होत चाललं म्हणजे अपेंडिक्सचा आकार सुद्धा काय होत चालला. आणि मग अपेंडिक्स आज काय आपल्यामध्ये फॅनिश झालेला आहे. तो अपेंडिक्सचा आपल्या बॉडीमध्ये जास्त रोल आहे का आता? कधी कधी आपल्याला दुखलं आपल्याला कळतं काय काय. मग अपेंडिक्सचं ऑपरेशन केलं जातं म्हटलं जातं ना. म्हणजे काय की ज्यावेळेस आपल्या एखादं सिव्हिअर व्याध नव्हतं पोटात, आपल्याला डॉक्टरकडे नेलं जातं. कळलं? मग डॉक्टर म्हणतो याचं ऑपरेशन करावं लागेल. त्याचं पोट फाडतात इकडून, त्यातला तो भाग काढतात आतड्यातला आणि तो एका बॉटलमध्ये ठेवतात. आणि मग ते आतडा असतं आपलं, ते आळी सारखं दिसतं आणि त्याला पाणी सुटलं की ते वरती तरंगतं. आणि त्यात एखाद्या डांगऱ्या डोंगऱ्यांनी बघितलं की ते म्हणतो याच्या पोटात बघा आळही होती अपेंडिक्स. कारण बघा तुम्ही कोंबडीचं आतडं काढून बघा, काय बघा ते थोड्या वेळा असं हलतं बघा आणि ते त्या बाटलीत थोडं हलताना दिसतं. एखाद्या म्हाताऱ्या माणसाने बघितलं की ते म्हणतं याच्या पोटात काय होती? अपेंडिक्सचा किडा निघला. दिस इज नॉट अपेंडिक्सचा किडा. कळलं? ते तुमचं ऑर्गनच आहे, पण त्याचं काम काय? आता त्याचं काम काहीच नाही. कळलं? ते आता आपल्या बॉडीमध्ये कसं आहे? डिजनरेट आहे. याच्यावरून काय कळतं की माकडामध्ये अपेंडिक्स होतं ना, आपल्यामध्ये सुद्धा काय? म्हणून आपला पूर्वज कोणी? मग आता एवढंच तुम्ही म्हणतात मग सर एवढ्याच भाग याच्यावरून नाही ना आपण ठरवू शकत की आपला पूर्वज माकड आहे म्हणून. मग दुसरा मुद्दा काय? इयर पिन्ना. इयर पिन्ना म्हणजे कानातल्या पिना नाही पूर्वी. इयर पिन्ना म्हणजे माकड बी कानातल्या पिना घालायचं. कानातलं हाड असतं. कळलं? ते माकड बघा कधी पण बघायचं माकड कान चांगल्या प्रकारे हलवतात. माकडाच्या कानाची मुवमेंट होती का? तर त्या इयर पिन्नामुळे होती. कळलं? पण आपल्यामध्ये तोच इयर पिन्ना आहे आपल्यामध्ये, पण त्याचं काम आहे काय? आता काहींचे कान हलतात बघा थोडे थोडे, पण जास्त हलतात का माकडा एवढे? नाही. मग इयर पिन्ना माकडात पण आहे ना आपल्यात पण आहे, पण आपल्यामध्ये कसा आहे तो? डिजनरेट झालेला आहे. आणि माकडात पण आहे तो कसा आहे? ऍक्टिव्ह. याचा अर्थ काय होता? आपला पूर्वज कोणी? दुसरा मुद्दा लक्षात आला. तिसरा मुद्दा काय? विजडम टीथ. काय? विजडम टीथ. विजडम टीथ म्हणजे अक्कल दाढ. कळलं? म्हणजे आता आपल्या कोकडेला लय आल्यात दाढी, पण अक्कल नावाची गोष्ट काहीच नाही. म्हणजे असा काही संबंध नसतो की अक्कल दाढ आली अक्कल येते. कळलं? मग माकडामध्ये काय? आता माकडाला काय करावं लागतंय? माकडाला बरंचसं खावं लागत आहे ना, त्याला मुळं खावं लागत आहेत, त्याला पानं खावं लागत आहेत, सगळं ज्यादा चावावं लागत आहे ना. मग त्या अक्कल दाढीचा वापर, त्या विजडम टीथचा वापर माकडामध्ये आजही आहे. पण आपल्याला एवढं काय करावं लागत नाही ना. आपल्यामध्ये तो ऑर्गन कसा आहे? डिजनरेटेड आहे, अंडर डेव्हलप येतो.
तो आपल्यामध्ये फंक्शनिंग आहे का? नाही. कळालं? ते येतोय जातोय त्याचं काय आपल्याला काम आहे का? पण माकडामध्ये तो होता आणि आपल्यामध्ये तो आहे. माकडामध्ये तो ऍक्टिव्ह फंक्शनिंग आहे, आपल्यामध्ये तो फंक्शनिंग आहे का? नाही. याचा अर्थ काय की माकडामध्ये पण आहे आणि आपल्यामध्ये पण आहे. म्हणजे आपला पूर्वज कोण? माकड. पुढचा मुद्दा कॉकिक्स बोन, माकड हाड. माकडावरच्या शेपटाचा माकडाला उपयोग आहे, बरोबर आहे का नाही? इकडून तिकडे उड्या मारायला, मुवमेंट करायला. कळलं? आपण आपल्या शेपटाचा वापर केला का? मग ते काय की बरेच त्याला कालावधी गेलेला आहे. म्हणजे एखादा ऑर्गन व्हॅनिश व्हायचा आहे किंवा एखादा ऑर्गन उत्पन्न व्हायचा आहे, त्याची उत्क्रांती व्हायची, याला पिढ्यानपिढ्या जावं लागतात, लाखो करोडो वर्ष जावं लागतं. कळलं? मग ते आपल्यामध्ये त्याचा वापरच नाही काय, त्याच्यामुळे ते शिपूट बारीक 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 होऊन आता एवढं बोन राहिलंय फक्त आपल्यामध्ये. त्याला म्हणतात माकड हाड, कॉकिक्स बोन. मग कधी एखादं बुडावर पडलं ते म्हणतात त्याचं माकड हाड मोडलं. माकड हाड मोडलं म्हणजे कंबर नाही मोडत, ते कॉकिक्स बोन मोडतं. त्याच्यामुळे सिव्हिअर वेदना होतात, प्रचंड पेन होते त्यात आपल्याला. घरी गेल्यावर बघा माग असं टोका टोकासारखं दिसतंय बघा, तिथे दिसतंय तुम्हाला, आहे का? आहे का? नाही इथंच बघता कॉकिक्स बोन. मग माकडामध्ये शिपूट फंक्शनिंग आहे ना अजून, आपल्यामध्ये नाही, पण आपल्यामध्ये त्याचा अवशेष आहे थोडा, त्याला काय म्हणतो आपण? वेस्टिजियल. मग माकडामध्ये आहे ना आपल्यामध्ये आहे, म्हणजे आपला पूर्वज कोण? लक्षात आला मुद्दा? माकडाच्या बॉडीवर काय आहेत? हेअर्स आहेत, भरपूर प्रमाणात आहेत. आपल्या बॉडीवर काय आहेत? पण आपल्यात काय झालं की आपण त्याचा काही जास्त वापर केला नाही, पण माकडाला त्याचा वापर आहे. कळलं? त्याला वातावरण, थंड वातावरण, गरम वातावरण याच्यापासून स्वतःला प्रोटेक्शन, तो काय घरात नाही राहत आपल्यावर एसी बीसी कूलर बिलर. आपण निवारा शोधला, आपण वस्त्राची निर्मिती केली, त्याच्यामुळे आपल्यामध्ये त्या केसांचा वापर तर जास्त आहे का? पण त्याच्यामध्ये तो आहे, मग त्याला केस आहेत ना आपल्यालाही केस आहेत. म्हणून काय की आपल्या बॉडीवरचे हेअर सुद्धा आपले काय आहेत आता वेस्टिशियल ऑर्गन, त्याचा यूज जास्त नाही, पण माकडामध्ये आहेत आणि आपल्यामध्ये आहेत, म्हणून आपला पूर्वज कोण? कळलं? म्हणजे वेस्टिजियल ऑर्गनच्या मदतीने सुद्धा तुम्ही काय करू शकता? एक एव्हिडन्स देऊ शकता की आपला पूर्वज कोणी. मुद्दा लक्षात आला? त्याच्यानंतरचा एव्हिडन्स आहे काय? पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स आहे का? स्पेलिंग सांगा. PALEO, बरोबर आहे का? पॅलिओ. पुढे काय? TO, येलो. याला म्हणतात पुराजीव विषयक पुरावे. आहे का बघा? सापडलं का? म्हणजे काय लक्षात घे, हजारो वर्षापूर्वी पृथ्वीवर एक सृष्टी अस्तित्वात होती, किंवा पृथ्वीवर एक जीवसृष्टी अस्तित्वात होती. कळालं? काहीतरी प्रलय आला, काहीतरी झालं, भूकंप आला, ज्वालामुखीचा उद्रेक झाला, सुनामी आली, पूर आला, महापूर आला, काय बी आलं, जी सृष्टी होती, जी जीवसृष्टी होती, ती आहे कशी जमिनीखाली गाडली गेली. कळालं? मग त्याच्या इम्प्रिंट्स असतील, म्हणजे काय की तिचे काहीतरी ठसे उमटलेले असतील. कळलं? किंवा काही जे सांगाडे दिसतात, ह्या दिसतात, याला फॉसिल्स म्हणतात. काय म्हणतात? जीवाश्म म्हणतात याला. कळलं? मग याच्याद्वारे काय केलं जातं की याच्याद्वारे त्याचं काय केलं जातं की बघितलं जातं नक्की काय आहे काय नाही, हे कशाचं असलं पाहिजे कशाचं नाही. मग तो सुद्धा काय ठरू शकतो? तो सुद्धा उत्क्रांतीचा एक पुरावा ठरू शकतो. मग कसा ठरू शकतो? की इम्प्रिंट सापडली आपल्याला एखादी, म्हणजे समजा एखादा मासा सापडला की त्याच्यामध्ये दाखवलंय बघा तुम्हाला, ठसे दिसत आहेत काही, किंवा काही हाडं दिसत आहेत. कळलं? मग असं सापडतं. कळलं? की आता हडप्पा संस्कृतीचे अवशेष सुद्धा सापडलेले आहेत. मग काय काय ठिकाणी आता गोड्याचे दात सापडलेत. कळलं? हाडं सापडले छोटी छोटी, काही ठिकाणी कट केलेले हाडं सापडलेत. मग त्याच्यावरून कळतं आपल्याला की ही लोक हाडकं खायची. कळलं? अशा गोष्टी सापडल्यात. काही ठिकाणी गोड्याचा जबडा सापडलाय, सुरकोटडा, या अशा ठिकाणी आहेत जिथे ते गोड्याचे जबडे सापडलेत. मग आता ते किती वर्षापूर्वीचे आहेत, काय आहेत आणि ते कुणाचे आहेत हे शोधावं लागेल ना, त्याचं वय शोधावं लागेल ना. हा, मग याच्याद्वारे सुद्धा काय करता येतं आपल्याला, की याच्याद्वारे सुद्धा हा सुद्धा एक काय राहतो तुमचा पुरावा राहतो. मग याच्यामध्ये कोणती गोष्ट सगळ्यात महत्वाची लक्षात घ्या, की कोणताही प्राणी, कोणताही सजीव ज्यावेळेस काय होतो, नष्ट होतो. मग सजीवामध्ये सगळ्यात मी तुम्हाला कार्बन कंपाऊंड शिकवताना सांगितलं होतं की पायाच्या नाकापर्यंत डोक्याच्या केसापर्यंत कार्बन असतो. कळलं? मग हा कार्बन ॲनिमल किंवा प्लॅन्ट मध्ये किंवा लिव्हिंग थिंग मध्ये दोन स्वरूपात असतो. कळलं? कोणत्या कोणत्या दोन स्वरूपात असतो? एक असतो C12 आणि एक असतो C14. लक्षात आला मुद्दा? काय असतो? कार्बन 12 आणि कार्बन 14, हे दोन स्वरूपात कार्बन सापडतो तुम्हाला. कळलं? मग त्याच्यामधला एक कार्बन जो आहे तो रेडिओ ऍक्टिव्ह असतो. कसा असतो? पुढच्या पेजवर दाखवले तुम्हाला.
कोणता आहे बघा रेडिओ ऍक्टिव्ह. एक कार्बन रेडिओ ऍक्टिव्ह दाखवला. C14 कसा आहे? मग हा जर रेडिओ ऍक्टिव्ह असेल तर हा डिकम्पोज होईल, हा नष्ट होईल ना. पण C12 दाखवलाय नॉन रेडिओ ऍक्टिव्ह, मग तो नष्ट होईल का? म्हणजे लक्षात घ्या की एक काय होणार आहे, पूर्णपणे गाडला गेला की तसं त्याचं डिकम्पोजिशन व्हायला सुरुवात होणार आहे. एक नष्ट होतोय, पण एक C12 जो आहे तो तसाच राहतोय. मग 14 तून 12 वजा करता येऊ शकतो ना. किती नष्ट होतोय, किती डिकम्पोज झाला ते वजा करता येऊ शकतो ना. मग या दोघांमधला एक डिफरन्स येईल ना. कळालं? रेडिओ ऍक्टिव्ह आणि नॉन रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे एक नष्ट होतोय आणि एक हाय तसंच राहतोय पहिल्यांदा जसा होता तसा. ह्यांच्यामध्ये एक डिफरन्स येईल ना. येईल का नाही? एक व्हॅल्यू येईल ना तुम्हाला डिफरन्सची. ती व्हॅल्यू एका फॉर्म्युल्यात टाकली जाते हाफ लाईफच्या. कशात टाकली जाते ती? हाफ लाईफच्या फॉर्म्युल्यामध्ये. आणि त्याच्याद्वारे त्या कंपाऊंडचं वय शोधलं जातं. त्या फॉर्म्युल्यात टाकलं की डायरेक्ट एक इयर येतो, एक आकडा येतो, एक फिगर येते. आणि ती फिगर म्हणजे त्या गोष्टीचं, त्या हाडाचं किंवा त्या औषधाचं वय म्हणतात याला. याला म्हटलं जातं, ही प्रोसेस जी आहे त्या प्रोसेसला म्हटलं जातं कार्बन डेटिंग. काय म्हटलं जातं याला? याला मराठीमध्ये म्हणतात कार्बनी वयमापन. मराठीत काय म्हणतात याला? कार्बनी वयमापन. म्हणजे काय की आपण ते औषध किती दिवसाचं आहे, किती वर्षापूर्वीचं आहे हे सुद्धा काय करू शकतो, शोधू शकतो. मग ही कार्बनी वयमापनाची पद्धत कोणी शोधली? विलार्ड लिब्बी नावाच्या एका सायंटिस्ट शोधली. आहे का बघा पलीकडच्या साईडला भारी भारी छान छान दिसतोय बघा, आहे का? विलार्ड लिब्बी टाकलाय थोडा, आहे का? आणि त्याच्यामुळे त्याला 1960 साली काय मिळालंय? नोबेल प्राइज. कळलं? म्हणजे ते कार्बन डेटिंगची प्रोसेस जी आहे ती शोधली. म्हणजे हा हिस्ट्रीच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. पॉइंट क्लिअर? मग आता त्याच्यानुसार बघा, मग त्याच्यानुसार आता आपल्याला त्याच्यावरून काय कळतं की सगळ्यात पहिल्यांदा अस्तित्वात कोण आलं. म्हणजे आता समजा मी काय केलंय की इथं खड्डा खाणला एखादा, हडप्पा संस्कृती तसंच झाली गंमत. काय गेलं तिथं पहिल्यांदा की तिथं रेल्वेचा याचं काम चाललं होतं, ट्रॅकचं. मग त्यासाठी विटा लागत होत्या कन्स्ट्रक्शनसाठी. मग ते विटा शोधण्यासाठी ज्या कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट देत होते लय विटा आणायचा शोधून. मग ते जे लोक आहेत ऑफिसर रेल्वेचे, त्यांना ते दिसलं अरे विटाची एक साईज आहे, या जरा विटा जुन्या दिसतात आणि इथं आपल्याकडून पैसे घेतोय आणि विटा तर जुन्या दिसतात आणि इथं आणतोय. मग कुठून आणतोय? मग त्याचा शोध लावला तर तो एका ठिकाणाहून त्या उत्खनन करून आणतो का इटा. कळालं? मग तिथं सायंटिस्ट लोक आहेत त्यांनी बघितलं ते कुठे काय नाही. मग ते अख्खं हडप्पा संस्कृती काय झाली, सापडली. मग जसं खाली उत्खनन करीत चलत जातो तसे अवशेष सापडत जातात आपल्याला. मग समजा आपण गोष्ट खाल्ली, मग सगळ्यात खाली काहीतरी असेल ते सगळ्यात पहिल्यांदा जन्माला आलेला असेल ना. सगळ्यात खाली पुरलं जात ते म्हटलं बरोबर आहे का नाही? मग सगळ्यात पहिल्यांदा काय अस्तित्वात आले ते ह्या कार्बन डेटिंग नुसार समजतं. मग सगळ्यात पहिल्यांदा कोण आला अस्तित्वात? आहे का बघा सगळ्यात पहिले इनव्हर्टिब्रेट्स, मग ज्यांना पाठीचा कणा नाही ते. कळलं? मग ते गोगलगाई, फिगलगाई, स्टार फिश हे दाखवले पहा. मग त्यांच्या नंतर पाठीचा कणा आला. मग पाठीचा कणा माशात येतो का? म्हणजे पायसेस. ओके. मग त्याच्यानंतर वरती परत आले कोण आले आता बघा, रेप्टाइल्स अँड एम्फिबियन, सरपटणारे प्राणी आले. कळलं? त्याच्यावरती कोण आले? बर्ड्स आणि मॅमल्स. म्हणजे मॅमल्स, बर्ड म्हणजे ते रचना आहे ना एक. सगळ्यात खाली कोण सापडलं? मग सगळ्यात खाली कोण सापडलं म्हणजे ते सगळ्यात पहिले. नंतर 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 मग इरा दिलाय बघा. आता सगळ्यात खालचा इरा कोणचा? पॅलिओझोइक इरा, आहे का? मग सगळ्यात पुराश्मयुग ते. मधला काय? मेझोझोइक इरा, मध्याश्मयुग. कळलं? किंवा मध्यजीव, नूतन कल्प असं काहीतरी सांगितलंय बघा. आणि सगळ्यात वरचा काय? महाकल्प. आणि सगळ्यात वरती काय आता? सिनोझोइक आहे का नाही, नूतन जीव. म्हणजे त्याच्यानुसार आपण काय करू शकतो, एव्हिडन्स शोधू शकतो की कोणता ऑर्गॅनिझम कधी आलाय अस्तित्वात. कशाद्वारे? कार्बनच्या प्रपोर्शनद्वारे. पॉइंट क्लिअर? इथपर्यंत कोणाला काही शंका? त्याच्यानंतरचा मुद्दा आहे आता लक्षात घ्या, कनेक्टिंग लिंक्स. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे का? कनेक्टिंग म्हणजे जोडणारे दुवे म्हणतात याला मराठीमध्ये. काय म्हणतात? समजून घ्या. क्वेश्चन पडला तर याच्यावर पडू शकतो. काय म्हणतो याला मराठीत आपण? म्हणजे काय आता की एक फायलम आहे कोणचा तरी तुमचा 6वा चॅप्टर मी त्याच्यामुळे तुमचा अगोदर घेतला. एक फायलम आहे तो, एक फायलम
त्या एक फायलम मधला ऑर्गॅनिझम त्याचे कॅरेक्टरिस्टिक वेगळे आहेत, पण तो कोणत्या तरी दुसऱ्या फायलम बरोबर सेम कॅरेक्टर दाखवतो. याला म्हणतात कनेक्टिंग लिंक्स. पॉइंट लक्षात आला? मग याच्यावरून आपण काय करू शकतो, याच्यावरून सांगू शकतो की ह्या दोघांचा अँसेस्टर कसा पाहिजे, सारखा पाहिजे. मग त्याच्यात 4 एक्झाम्पल दिलेत तुम्हाला बघा, किंवा 3 एक्झाम्पल. काय काय दिलंय? डकबिल प्लॅटिपस, लंगफिश आणि पेरिपॅटस. आता त्याच्यातलं 1 नंबरचं एक्झाम्पल दिलंय पहा. काय सांगितलं आता? डकबिल प्लॅटिपसचं एक्झाम्पल दिलंय 1 नंबरचं, आहे का? मग डकबिल प्लॅटिपस जो आहे तो बघा, त्याचा फायलम बघा पहिला कोणता आहे, चेक करा. तो अंडी घालतोय पहिला मुद्दा, आहे का? बघा त्याचा फायलम शोधा डकबिल प्लॅटिपसचा. आहे का? अंडी घालतोय का? परंतु आता अंडी घालतोय, सरपटतोय का नाही रे? तू सरपटत चलतो, तो सरपटत, कळालं? मग तो रेप्टाईल आहे, बरोबर आहे का नाही? पण त्याच्या शरीरावर मेमरी ग्लँड्स आहेत. याचा अर्थ काय की तो त्याच्या पिल्लांना स्वतःचं दूध पाजू शकतो. मग कोण कुणाच्या पिल्लांना स्वतःचं दूध पाजू शकतो? माणूस म्हणजे मॅमल. मग तो रेप्टाईल आहे, पण तो लिंक कुणाशी दाखवतोय? मॅमलशी, कळालं? म्हणजे तो रेप्टाईलचा आणि मॅमलचा काय झाला जोडणारा? दुवा झाला. लक्षात आला मुद्दा? पुढे दाखवला पेरिपॅटस, आहे का? पहा पेरिपॅटस वरतीच असेल सगळ्यात, तो आहे का? मग पेरिपॅटसचे कॅरेक्टर बघा. सेगमेंटेड बॉडी आहे का त्याला? सेगमेंटेड बॉडी म्हणजे आगगाडी सारखा कार्यक्रम आहे का? म्हणजे टप्पे टप्पे आहेत त्याच्या शरीराला, कळलं? मग सेगमेंटेड बॉडी कुणाची असती? 6व्या चॅप्टर मध्ये शिकवलेलं आहे. सेगमेंटेड बॉडी आर्थवम त्याचं एक्झाम्पल होतं. ॲनिलिडा फायलम होतं का? होतं का? मग तिथं बघा आहे का ते? क्युटिकल दिसतंय, सेगमेंटेड बॉडी दिसती, पॅरापोडिया दिसतंय, आहे का? आणि तोच ॲनिमल काय करतोय आणखी? ट्रॅकियल रेस्पिरेशन दाखवतोय, म्हणजे ट्रॅकियाच्या साहाय्याने रेस्पिरेशन करतोय, आहे का? मग तो कनेक्टिंग लिंक कुणाशी कुणाचा आहे बघा. ओपन सर्क्युलेटरी सिस्टम सांगितली त्याची. म्हणजे काय की आर्थ्रोपोडा सारखी त्याचं हे, म्हणजे काय की पेरिपॅटस कनेक्टिंग लिंक काय? ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा, कळलं? मग सेगमेंटेड बॉडी आहे, क्युटिकल आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आलं लक्षात? म्हणजे कॅरेक्टरिस्टिक ॲनिलिडा सारखं आहे त्याच, परंतु ओपन सर्क्युलेटरी सिस्टम. ॲनिलिडा मध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टम होती का? नव्हती, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम होती. पण इथं काय आहे? ओपन. म्हणजे काय? त्याचा फायलम आहे ॲनिलिडा, पण दाखवतोय कॅरेक्टर कुणाशी सिमिलर? आर्थ्रोपोडाशी, म्हणजे संधिपात प्राण्यांशी. येतंय लक्षात? ओपन सर्क्युलेटरी सिस्टम म्हणजे तो कनेक्टिंग लिंक कुणाशी आहे? आर्थ्रोपोडा आणि ॲनिलिडाशी, कळलं? तिसरं एक्झाम्पल दाखवलंय आता. काय? लंगफिश, आहे का? मग लंगफिश काय आता लक्षात घ्या, लंगने रेस्पिरेशन करतोय तो. दिसतोय नाव लंगफिश म्हणजे पायसेस क्लास दिसतोय, पण रेस्पिरेशन कशाने करतोय? लंगने करतोय. मग तो कनेक्टिंग लिंक आहे बघा कुणाशी? सांगितलं तुमच्या पुस्तकात. आहे का? मॅमलशी, कळलं? किंवा एम्फिबियनशी. एम्फिबियन म्हणजे काय? उभयचर, दोन्हीनी करू शकतात. मग याच्यावरून आपल्याला काय कळतं लक्षात घ्या, खालचं सेंटेन्स आता सगळ्यात महत्वाचं आहे. मग काय सांगितलं की कशापासून कशाचा उगम आणि कशापासून कशाचा उगम, कळलं? म्हणजे माशांपासून कुणाचा उगम? म्हणजे माशांचा पूर्वज किंवा मासे हे कुणाचे पूर्वज आहेत? हा, आहे का? रेप्टाइल्स आणि मॅमल्स बघा कुणाचे. 2 गोष्टी सांगितल्यात बघा. रेप्टाइल्स आणि एम्फिबियन कुणापासून? फिशेस, आहे का? आणि वरती काय सांगितलंय आणखी? का तेवढंच सांगितलं? म्हणजे रेप्टाइल आणि एम्फिबियन समजा फिशेस कशी घ्या, आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे आता फक्त काय झालं आपलं, आपण लंग फिशचं एक्झाम्पल घेतलं ना फिशेसचं, पण तेच जर समजा आता डकबिल प्लॅटिपसचं घेतलं तर विचार करा. क्वेश्चन सोपा विचारला जाणार नाही. म्हणजे एक गोष्ट कळाली आपल्याला की काय, फिशेस पासून काय काय तयार होते. फिशेस कोणाचा अँसेस्टर असू शकतो? रेप्टाइलचा आणि एम्फिबियनचा, कळालं? पण तेच जर आपण बाकीचा फायलम घेतला, म्हणजे लंग फिशचं आपण याचं एक्झाम्पल घेतलं डकबिल प्लॅटिपसचं, तर तो काय दाखवतोय? मॅमलची, बरोबर आहे का नाही? कशाची दाखवतोय?
मॅमल्सची. काय कुणाचे दाखवतात, आर्थ्रोपॉडाचे दाखवतात. कळालं? म्हणजे क्वेश्चन असा उलटा पालटा कसाही विचारला जाईल, उत्तर आलं पाहिजे. त्याच्यामध्ये फिगर गरजेचे आहेत, तिन्ही पण आकृत्या काढावं लागतात. कळालं? तिघांच्या आकृत्या काय करावं लागतात, काढावा लागतात. सगळ्यात शेवटचा एव्हिडन्स आहे मग तुमचा आता कोणता, एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. त्याच्यामध्ये आता आकृती पहा नीट पाहिली का? 1, 2 आणि 3 असे 3 स्टेजेस दिलेले आहेत बघा. मग पहिल्या स्टेज मध्ये फिश आणि सालमेंडर पहा, ते लहानपणी कशी दिसत होती ते पहा. सारखे आहेत का फिश आणि सालमेंडर? कळालं? मधल्या स्टेज मध्ये सारखे दिसत आहेत का? आणि सगळ्यात खालच्या स्टेज मध्ये सारखे दिसत आहेत का? याचा अर्थ त्यांचा अँसेस्टर कसा आहे, सेम. कळालं? पुढे बघा काय पाहता, टॉर्टॉइज आणि चिकन बघा, दिसत आहेत का लहानपणी पण पोटात असताना सारखे, मध्ये दिसत आहेत का सारखे, आणि डेव्हलपमेंट स्टेजला सारखे दिसत आहेत का? याचा अर्थ काय की दोघांचा अँसेस्टर कसा, सेम. त्याच्या खाली त्याच्या पुढे चला आता, काय पिग आणि काऊ यांचा अँसेस्टर कसा, सेम. आणि सगळ्यात शेवट काय, रॅबिट आणि मॅन यांचा अँसेस्टर कसा. क्वेश्चन कसा येईल कळालं? कुणाचा अँसेस्टर कसा, वॉर्ड 1 आउट वर क्वेश्चन पडू. पॉइंट क्लिअर? मग हे सगळे काय झाले, हे सगळे एव्हिडन्सेस झाले. इथपर्यंत क्लिअर?